व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघा तुम्हाला मला काही दाखवायचं आहे। सकाळी सकाळी मी इथे घर झाडायला घेतलेलं आहे। तिथे जी राख बघितली ती फक्त त्या एका गॅलरीमधली आहे आणि आता गार्डनमध्ये साचलेली राख दाखवते। म्हणजे रात्री तर मी झाडून पुसून व्यवस्थित क्लीन करून झोपले होते, पण सकाळी जेव्हा झाडायला घेतलं तेव्हा बघा अशी राख दररोज आमच्या घरामध्ये उडून येते। ही फक्त गॅलरीमधलीच दाखवत आहे मी। घर झाडलं ना तरी अशीच राख जी आहे गोळा होत असते आणि झाडूची काहीशी अशी कंडिशन होते बघा। एकदा झाडलं की पुन्हा तो झाडू वॉश केल्याशिवाय पुन्हा झाडावंसंही वाटत नाही आणि फक्त झाडून होतही नाही बरं का। बघा आता झाडून जरी घेतलं ना तरी बघा अशी इतकी बारीक डस्ट असते ना की झाडून ती झाडल्याच जात नाही। त्यामुळे दिवसातून 3-4दा जे आहे फर्श पुसावीच लागते आणि आता तर फक्त सकाळ संध्याकाळ पुसूनही चालत नाही, दिवसातून 4 ते 5दा जे आहे सतत पोछा लावत राहावा लागतो, नाहीतर इतके पाय उमटतात ना की कायच सांगू। बघा ही फक्त गार्डन मधली राख, तेही समोरची बघा तुम्हाला दिसत आहे तेवढ्याच भागात मी झाडू फिरवलेला आहे आणि तेवढ्याच भागातली आहे। पूर्ण गार्डन अगदी व्यवस्थित झाडून क्लीन केलं की विचार करा किती राख गोळा होईल ते। आणि याचाच परिणाम म्हणून तुम्हाला दाखवते बघा आमचे पाय कसे होतात, अगदी काळे कुट्ट पाय होतात आणि हिवाळ्यात जितक्या पायांना भेगा पडत नाहीत ना तितक्या उन्हाळ्यात पडतात। सतत पाय धुवत राहावेच लागतात आणि मुलं तर मस्त खेळत राहतात, आत बाहेर करत राहतात, त्यांचे पाय तर विचारूच नका। आणि सतत माझं चालू असते पिहू पाय धू पाय धू पाय धू। तोही कंटाळतो बिचारा, काय मम्मा तू नुसती पाय धू करत राहते। आणि त्याची आता एक्झाम वगैरे संपलेली आहे, स्कूल पण नाही, त्यामुळे ना तो सतत आत बाहेर करत राहतो, खेळत राहतो आणि त्यामुळे मी सतत त्याच्या मागे लागलेली असते। त्याच्याच नाही म्हणजे घरातल्या प्रत्येकाच्याच मागे लागलेली असते। जो कोणी बाहेर जाऊन येतो ना त्यांना सरळ आधी मी बाथरूमकडेच घेऊन जात असते, बाबा आधी पाय धुवा नंतरच जे आहे किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये जिथे तुम्हाला फिरायचं तिथे फिरा, असं माझं असतं। सो चला आता पोछा लावून घेते छान आणि त्यानंतर बाकीचे कामं करते। मला ना म्हणजे काही मी स्वतःहून लावून घेतलेल्या चांगल्या सवयी आहेत आणि त्यातलीच एक चांगली सवय म्हणजे ब्रेकफास्ट मी माझा कधीच चुकवत नाही। पण आज ना आरोहीने हट्ट करून टिफिनवर मॅगी नेली। जर पोहा उपमा असं काही नेलं असतं तर मी माझ्यासाठी ही एक्स्ट्रा करत असते, पण मॅगी काही मी फारशी खात नाही, त्यामुळे मी एक्स्ट्राची मॅगी काही बनवली नाही। पण आता जवळपास 8 वाजलेत आणि मला जाम भूक लागलेली आहे आणि फ्रीज ओपन केल्याबरोबर मला हे खरबूज दिसलं। मी म्हटलं चला हेच खाऊयात। आमच्याकडे याला ना खरबूज किंवा नील असं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात सांगाल मला कमेंटमध्ये। आणि बघा यामध्ये भरपूर बिया असतात आणि कालही ना असंच खरबूज कापताना ना ह्या बिया मी असे काढत होते। सो मला ना एकदम मी म्हणजे लहानपणीच्या आठवणीमध्ये गेली। तुम्ही अशी करत होते का नाही लहानपणी माहीत नाही, पण आम्ही काय करायचं माहिती आहे का, या खरबुजाच्या बिया असू द्यात किंवा टरबुजाच्या बिया असू द्यात अशा मस्त वेगळ्या करायचो, त्या छान वॉश करायचो आणि ना त्यांना मस्त उन्हात सुकवायचो आम्ही आणि त्यानंतर मस्त ॲज अ टाइमपास म्हणून ना दुपारच्या वेळेत आम्ही ते खायचो। खूप मजा यायची, खूप छान होते खरंच ते दिवस। आम्ही म्हणजे टरबुजाच्या बिया, खरबुजाच्या बिया, त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया, त्यानंतर काय त्या चिंचेच्या बिया काय म्हणतो त्याला चिंचोके, ह्या सर्व गोष्टी दुपारच्या वेळेत ना मस्त म्हणजे टाइमपास करण्यासाठी खायचो। आणि म्हणजे आता बघा आताही आपण खातोच म्हणा, पण आता विकत घेऊन खातो आणि आपल्याकडे असतं ते फेकून देतो नाही का। म्हणजे आता बघा आता दररोज आपल्याकडे खरबूज येतं, त्यातल्या बिया आपण सरळ काढतो आणि फेकून देतो आणि ह्याच बिया उन्हाळ्यात डीमार्टच्या चक्रा घालून शोधून घेऊन येतो। काय तर ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी त्यात घालायचे असतात म्हणून। हो अशाच तर बिया असतात त्या, मला वाटते खरबुजाच्या असतात, टरबुजाच्या असतात आणि भोपळ्याच्या वगैरे बिया आपण घेऊन येत असतो, सूर्यफुलाच्या बिया ड्रायफ्रूटमध्ये घालण्यासाठी। म्हणजे जे आपल्याकडे असतं ते आपण फेकून देतो आणि त्याच्या शोधात मग फिरतोही आणि पैसे गमावून ते पुन्हा विकत आणतो। लहानपणी बरं होतं बाबा, मस्त स्वतः गोळा करायचं, खायचं, मज्जा करायची। किती वेळ असायचा ना तेव्हा टाइमपास करण्यासाठी आपल्याकडे। आता सर्व काही आहे पण वेळच नाही आहे असा निवांत बसून। पण काल मला आठवलं ना, कालच मी तसं बियाणं सुकायला घातल्या होत्यात आणि आता त्या एन्जॉय करत आहे। आता हे बिया मी धुतल्यात आणि त्या सुकायला घातल्यात, त्या उद्या परवा मला कामात येतील। चला खूप झाल्या लहानपणीच्या गोष्टी, पण खरंच आठवल्यानं अगदी अंग शहारून येतं, खूप मस्त वाटतं।
स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। आज आहे शुक्रवार म्हणजे बाजाराचा दिवस आणि आरुचे पप्पा आलेत आता बाजार घेऊन आणि बाजारात मस्त मस्त अशा कैऱ्याही आणल्यात। मी दोन प्रकारच्या आणायला सांगितल्या होत्या। एक तर ह्या कलमी ज्या आंबट नसतात कारण ह्या रोजच्या जेवणात आम्हाला तोंडी लावायला हव्या असतात आणि सोबतच मी ज्या आपल्या गावरान कैऱ्या असतात ना त्याही सांगितल्या होत्या पण त्यांना काही आठवण राहिली नाही आणि त्या मिळाल्या नाहीत म्हणून ह्यात 1-2 किलो त्या घेऊन आलेल्या आहेत। आणि मला ती गावरान कैरी कशासाठी पाहिजे होती माहित आहे का? मला करायची होती आज मस्त लुंजी, कैरीची भाजीही म्हणू शकता तुम्ही। आमच्या वराडामध्ये म्हणजे विदर्भामध्ये त्याला आम्ही लुंजी असं म्हणतो आणि आमच्याकडे लग्नात म्हणजे कंपल्सरी लुंजी ही असतेच। पूर्वी तर फार असायची पण जेव्हापासून आता ही बफे सिस्टीम आली दुसरे पदार्थ ना त्यात ऍड होत गेले आणि ज्या आधीचे जुने पदार्थ होते ना म्हणजे बुंदी, शेव, पुन्हा लुंजी, कवठाची चटणी असायची, खूप काही असायचं आणि खूप मजा यायची। ते खाण्यात जी मजा होती ना आता हे बफे सिस्टीम मधले ते खूप वेगवेगळे पदार्थ खाण्यात खरंच नाहीये। पण चला लग्न आता उन्हाळा म्हटलं, लग्न सराई म्हटलं आणि कैऱ्या दिसल्या की मला मग ते लुंजीची आठवण येते। दरवर्षी मी बनवतच असते आणि याआधी आय थिंक मी मागच्या वर्षी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। चला आजही शेअर करते। मस्त अशा कैऱ्या आणलेल्या आहेत। सो ह्या जास्त आंबट नसतात त्यामुळे ठीक आहे, गुळ टाकायचं म्हणजे कमी गुळ टाकावा लागेल मला। पण माझ्याकडे मागच्या बाजारातून मी स्वतः गेली होती ना सो मी घेऊन आली होती गावरान कैऱ्या। सो त्यातली एक कैरी आहे सो ती यूज करते आणि यातल्या 1-2 कैऱ्या यूज करून मस्त लुंजी करते। आणि चला आता ह्या 3 कैऱ्या घेतल्यात मी। 2 ज्या आहेत त्या कलमी आहेत, त्या जास्त आंबट नसतात पण एक मात्र मी मस्त गावरान कैरी घेतली कारण लुंजी ही मस्त आंबट असली ना तरच म्हणजे मस्त लागते। आणि ह्या कैऱ्या असल्यानं तरीही चालतील बरं का, फक्त जे आहे गुळ जरा कमी टाकायचा म्हणजे त्याचा आंबटपणा जायला नको। पण एखादी तुमच्याकडे गावरान कैरी असेल ना तर तीही त्यात नक्की ॲड करा। आणि चला इथे पाणी मी तापवून घेतलं आणि माझ्या कैऱ्याही इथे कट करून झालेल्या आहेत। आता ह्या कैऱ्या मस्त अशा उकळून घ्यायच्या। उकळायला थोडा वेळ लागतो कारण कैरीचं जे काय म्हणतो त्याला आपण साल असते ना ती जरा कडक असते त्यामुळे। इकडे आता उकळत आलेलं आहे माझं बऱ्यापैकी। मी चेक केलं आणि त्यानंतर फोडणी द्यायला सुरुवात केली। सो गरम तेलामध्ये मस्त मोहरी टाकली, जिरं घातलं, थोडीशी मेथी टाकली। मेथी मीन्स मेथी दाणे घातले, तिखट हळद घातली आणि जिरेपूड, धनेपूड आणि सोबतच ना थोडीशी सोप म्हणजे अर्धा चम्मच सोप मस्त अशी अर्धवट ठेचून टाकली। आणि त्यानंतर जेवढा गूळ तुम्हाला आवडतो ना तेवढा घाला। मी इथे अर्धी वाटी गूळ घातलेला आहे आणि ते मस्त अशी फोडणी तयार करून घ्यायची। आणि त्यानंतर त्यामध्ये इथे मी घातला छान गरम मसाला आणि थोडासा चाट मसाला कारण मस्त चटपटीत चव येते मग। आणि आता यात घालायचे आपल्याला शिजलेले आंबे, कैऱ्या सॉरी, आणि काय मग मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। अगदीच इझी रेसिपी आहे बघा। मीठ घालायला मी विसरली होती म्हणून आता जे आहे यामध्ये मीठही घालते आहे। तुम्ही ना खरंच ही लुंजी एकदा करून बघा। मस्त ना 8 दिवस ही लुंजी जी आहे टिकते। टिकवणारे असतील तर बरं का, आमच्याकडे तर 2-3 दिवसात ही फस्त होऊन जाते। आणि आम्हाला हिला जी ग्रेव्ही येते ना आंबट गोड तीही फार आवडते म्हणून ज्या पाण्यात आता मी हे कैऱ्या उकळल्या ना तेच पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे कारण थोडंसं जे आहे आम्हाला छान त्याची ग्रेव्ही ही हवी असते। आणि चला छान मिक्स केलं आणि यावर झाकण ठेवून फक्त 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। म्हणजे जे काही मसाले गूळ वगैरे आपण घातलेत ना त्या सर्वांचा फ्लेवर मस्त या कैऱ्यांमध्ये उतरला पाहिजे आणि या कैरीचा आंबट गोड जो फ्लेवर आहे तो त्या मसाल्यात उतरला पाहिजे म्हणजे झालं। 10 मिनटात आपली ही कैरीची मस्त आंबट गोड लुंजी म्हणा किंवा मग बरेच जण भाजीही म्हणतात ती बनून तयार आहे। आणि चवीला इतकी भन्नाट असते ना म्हणजे तुम्ही जेवताना जर 1-1.5 पोळी जेवणार असाल ना पण तोंडी लावायला मस्त ही लुंजी असेल ना तर नक्कीच तुम्ही 1-1.5 पोळीऐवजी 2-2.5 पोळ्या तर जेवाल। आणि टेस्ट तर अशी भन्नाट असते म्हणजे भाजी असो नसो तुम्ही फक्त पोळी या लुंजीसोबतही जेवू शकता। आणि पहा ना म्हणजे दिसायलाच इतकी चटपटीत दिसत आहे की पाहताच तोंडाला पाणी सुटत आहे। आय नो तुमच्याही सुटत असेल तोंडाला पाणी। सो काय पाहताय, मस्त 2-3 कैऱ्या घ्या आणि लागा कामाला, मस्त लुंजी बनवा। मागे कच्च्या कैरीचं लोणचंही शेअर केलं होतं तेही बनवा आणि एन्जॉय करा।
माझा इथे आटापिटा चालू होता. गंजात काय आहे तुम्हाला दाखवायचं, पण ते काही दिसलं नाही. सो आता ग्लासमध्येच घेऊन दाखवते बघा. तुम्हाला काय दिसतंय, दूध वगैरे नाही आहे बरं का. हे ज्या पाण्यात मी कैऱ्या उकळल्यानं ते हे पाणी आहे. आणि तुम्हाला तर माहीत आहे माझा एक रूल आहे, म्हणजे मी काहीही फेकत नाही. म्हणजे घरातल्या प्लास्टिकच्या गोष्टीच मी पुन्हा पुन्हा रिसायकल करते, तर मग अशा खायच्या प्यायच्या गोष्टी मी कशा फेकू शकेल, नाही का. आणि आता यामध्ये कैऱ्या उकळल्या या पाण्यामध्ये, म्हणजे कैऱ्यातले कितीतरी पोषक तत्व या पाण्यात उतरले असतील, नाही का. आणि सोबत चवही उतरते बरं का. खूपच छान लागते हे पाणी. त्यामुळे पाणी कधीही फेकू नका. त्यामध्ये अर्धा चम्मच साखर घाला. साखर नसाल खात माझ्यासारखी तुम्ही जास्त, तर त्यामध्ये सरळ काळं मीठ घाला अर्धा चम्मच आणि छान मस्त पिऊन घ्या. खूप मस्त लागते चवीला. अगदी आंब्याचं शरबत असतं ना तसं लागतं. आणि काही दिवसांनी ना मी तुमच्यासोबत कच्च्या आंब्याचं पन्हही तुमच्यासोबत शेअर करेल, कैरीचं. तेही भन्नाट लागते बरं का. चला आता मला घ्यायचा होता आरोहीचा अभ्यास, पण त्याआधी आता आरोहीचा आज ना मराठीचा पेपर झालेला होता. आणि जेवढे प्रॉब्लेम ना मुलांना इंग्लिश किंवा EVS मॅथमध्ये येत नाही, तेवढे मराठी हिंदीमध्ये येत असतात. काही नाही, फक्त मात्रा वगैरे चुकतात तिच्या. सो तेच इथं जे आहे आल्या मी तिचे पेपर, म्हणजे नेहमीच आहे आमचं, म्हणजे ती पेपर देऊन आली की आमचं ते चालू असतं. तिचा पेपर वगैरे आम्ही रिचेक करत असतो, काय सॉल्व केलं, कसं लिहिलं, काय लिहिलं, असं तसं. आणि इतक्या कॉन्फिडेंटली सांगतात ना मुलं, मम्मा पेपर किती इझी होता, असा होता तसा होता. आणि खरंच म्हणजे आजकाल मुलं किती रिलॅक्स असतात ना. आपल्या वेळेस किती भीती असायची एक्झाम, म्हणजे आपण किती घाबरलेलो असायचो पेपर द्यायच्या आधी पण आणि पेपर देऊन आल्यानंतरही. पण आजकालची मुलं तर म्हणजे डायरेक्ट त्यांचं असतं चिल मम्मा, इझीच असतो पेपर, काही एवढं टेन्शन नाही, असं तसं. म्हणजे त्यांच्या गोष्टी ऐकूनच असं वाटतं की बापरे, यांना काही टेन्शन आहे की नाही एक्झामचं. चला आता आरोहीला ना म्हणजे तिचा पेपर वगैरे चेक केला तसा आणि तिला अभ्यासाला बसवलं. सो ती बोलली मम्मा काहीतरी आता खायला दे वेगळं. आणि आता काहीतरी म्हणजे त्यांचं मला माहीत असतं, त्यांना चिप्स वगैरेच हवे असतात, कारण आता नवीन नवीन बनवलेत ना, त्यामुळे काही दिवस त्यांना हेच पाहिजे असणार आहेत. आणि मीही ना म्हणजे बनवले तेव्हापासून चिप्स तळलेच नव्हते. बिबड्या तरी आम्ही भाजून वगैरे खाल्ल्या आणि खारोड्या तर काय कच्च्याच खात असतो. पण चिप्स बघा किती छान बनलेत ना. म्हणजे मी शिजवताना तुरटी वगैरे काहीही घातली नाही, फक्त रात्री तेवढी थोडीशी तुरटी त्यामधनं फिरवली होती. त्यामध्ये पावडर किंवा तुरटीचा खडा असं तर घातलाच नाही. तरी चिप्स बघा किती अगदी पांढरे शुभ्र आलेत. आणि बिबडी मात्र तळता तळता थोडीशी जळली माझ्याने. आणि ह्या खारुड्या ज्या आहेत ना, आम्ही अशाच खातो कच्च्याच, पण ऐकलं होतं की तळूनही छान लागतात, म्हणून म्हटलं चला आपणही ट्राय करू. म्हणून थोड्याशा खारुड्याही तळून बघितल्यात. पण खरं सांगू का, म्हणजे जितक्या कच्च्या त्या टेस्टी लागतात ना, तितकं तळून मात्र म्हणजे मला तरी पर्सनली आवडल्या नाहीत. सो चला आता तळून झालं. पण आता आलू चिप्सनं मुलांना अगदी बाहेरच्यासारखी टेस्ट हवी असते. त्यासाठी मी काय करते बघा, काळं मीठ घेते, चाट मसाला घेते, त्यामध्ये ना थोडंसं तिखट, थोडं जिरेपूड वगैरे ॲड करत असते आणि थोडंसं साधं मीठही टाकते, म्हणजे थोडी चटपटीत चव यावी एवढंच. आणि म्हणजे ना टोमॅटो पावडर वगैरेही मिळते बघा, आमसूल पावडरही मिळते बाजारात. ती तुमच्याकडे असेल ना, तीही तुम्ही थोडी थोडी ॲड करू शकता. त्यामुळे ना अगदी तो टोमॅटोचा फ्लेवर जसं असतो ना टोमॅटो चिप्स वगैरे मार्केटमध्ये, तसा फ्लेवर आपल्या चिप्सलाही येतो. पण ते नसेल तर काहीही हरकत नाही. फक्त माझ्यासारखं तुम्ही तिखट मीठ आणि काळं मीठ वगैरे चाट मसाला आपल्या घरातच असतो तो ॲड करूनही टोमॅटो चिप्सवर जरी स्प्रेड केला ना, तरी भन्नाट लागतात. आरूच्या रिॲक्शन बघितल्यास तशा तुम्ही. आणि चला आता संध्याकाळ झाली, संध्याकाळ नाही म्हणता येणार, 7:30 वाजलेत, 8 वाजलेत. आणि आता आम्ही असं रेडी झालोत. आणि बघितलं ना कॅमेरा स्टार्ट झाला की मुलं असे पडून जातात दररोज, पण आज रेडी झालेले आहे छान. तर दोघांनाही यायचं होतं. छान तयार होऊन आम्ही आलेलो आहोत एका रिसेप्शन पार्टीला. बराच वेळ झाल्यामुळे आम्ही मस्त फक्त जे आहे एंट्रीचं हे डेकोरेशन वगैरे बघितलं. त्यानंतर नवरदेव नवरीला जो आहे म्हणजे गिफ्ट वगैरे दिलं आणि लगेच जे आहे जेवणाकडे आलं. जेवणाचं ताट घेतलं आणि चला आता भयंकर भूक लागली, मस्त जेवणावर ताव मारतो आणि तुम्हाला उद्या भेटतो अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंटही करा. पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.